Now we start practice set 2.2. Our question number 1 is choose the correct alternative. योग्य पर्याय निवडा. In the adjoining figure, if line M parallel line N and line P is a transversal, then find X. म्हणजे अर्थ कळतो प्रश्नाचा. काय म्हणले बघा, लाईन M पॅरलल लाईन N. M ही रेषा N ला पॅरलल आहे and line P is a transversal. Then find X. X ची व्हॅल्यू काढायची आहे. आता X ची व्हॅल्यू कशी काढणार आपण, तर त्यासाठी इथं बघा 3x आणि x ह्या दोन कोनांची मापं दिलेत. 3x and x हे दोन एकमेकांचे इंटिरियर अँगल्स आहेत. 3x and x are interior angles. We know the property of parallel lines and their transversal. आपल्याला प्रॉपर्टी माहितीच आहे, समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकेचा गुणधर्म काय येतो की इंटिरियर अँगल्स formed by two parallel lines and their transversal is supplementary. म्हणजे आंतरकोनांची बेरीज किती असते, 180 अंश असते. हे आपल्याला माहिती आहे, तेव्हा आपण त्या प्रॉपर्टीचा वापर करणार आहोत आणि मग आपल्याला x ची किंमत मिळेल. काय होईल, 3x + x is equal to 180 degree. 3x + x is 4x is equal to 180 degree. Therefore, x is equal to 180 divided by 4 is equal to 4 4s are 16, remainder is 2, 4 5s are 20. Therefore, x is equal to 45. Therefore, x is equal to 45 is our answer. Means our correct alternative is C. Practice 2.2. Question number 1. Second example is, in the adjoining figure, line A parallel line B and line L is a transversal. Then find X. A parallel line B and L is a transversal. बघा इथं A parallel line B and L is a transversal. आपल्याला X ची किंमत काढायची आहे. आता आपल्याला दिले काय की तो 4x आणि ते 2x दिलेला आहे. ह्या 2x चा हा 2x काय झाला, करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट इफ टू पॅरलल लाईन्स इंटरसेक्ट अ ट्रान्सव्हर्सल. दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदत असेल तर होणारे संगत कोन एकरूप असतात. त्यामुळे हा 2x असेल तर हा सुद्धा 2x होईल. आता जर आपण इथं बघितलं तर 4x आणि 2x हे काय आहेत, एकमेकांचे लिनियर अँगल्स इन लिनियर पेअर, रेषीय जोडीतील कोन. आपल्याला त्याची प्रॉपर्टी सुद्धा माहिती आहे, अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. देअरफॉर वी यूज दिस प्रॉपर्टी अँड देअरफॉर 2x + 4x is equal to 180 degree. अँगल्स इन लिनियर पेअर, रेषीय जोडीतील कोन. 2x + 4x is 6x is equal to 180. Therefore, x is equal to 180 divided by 6. 6 1s are 6, 6 3s are 18 and 6 0s are 0. 3 0 म्हणजे 30 डिग्री, 30 अंश. म्हणजेच इथं आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, D 30 degree is a correct alternative. Question number 2. In the adjoining figure, line P parallel line Q, line T and line S are transversals. Find measure of angle X and angle Y using the measures of angles given in figure.
आकृतीमध्ये जी काय आपल्याला माहिती दिली आहे त्या माहितीवरून आपल्याला काढायची आहे एक्स आणि वायची किंमत काढायची आहे. इथं पी आणि क्यू पॅरलल लाईन्स आहेत आणि टी आणि एस ट्रान्सव्हर्सल्स आहेत. आता एक्सची किंमत काढण्यासाठी आपण टी या ट्रान्सव्हर्सलचा विचार करूया. आता इथं हेच गणित आपण एक्सची किंमत काढायची आहे तर आपण 2-3 वेगवेगळ्या पद्धतीने सोडवू शकतो. त्यातल्या आपण एका पद्धतीनं सोडूया. इथं गणित एक्सचा करस्पॉन्डिंग अँगल जर विचारात घेतला तर तो कुठे येईल, या 40च्या शेजारी. त्याला इथं आपण ए नाव दिले. आता बघा परत ए आणि 40चा जर विचार केला तर ए आणि 40 ए अँड 40 डिग्री आर अँगल्स इन लिनियर पेअर, रेषीय जोडीतले कोण आहेत. त्यामुळे आपल्याला जर एची किंमत काढता आली तर आपण एवरून एक्सची किंमत काढू शकतो. त्यामुळे इथं आपण 40 आणि ए या कोणाचा आधी विचार करूया. त्यामुळे सोल्युशन लिहिताना आपण काय करणार, 40 प्लस ए इज इक्वल टू 180 डिग्री, कारण अँगल्स इन लिनियर पेअर, रेषीय जोडीतील कोण. बघा मग त्यामुळं एची व्हॅल्यू काय होईल, ए इज इक्वल टू 180 मायनस 40 डिग्री. म्हणजेच एची व्हॅल्यू होईल किती, 180 मायनस 40 डिग्री इज 140 डिग्री. ही एची व्हॅल्यू आली. आता ए आणि एक्स हे काय आहेत, एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि वी नो द प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स, प्रॉपर्टी माहिती आहे आपल्याला करस्पॉन्डिंग अँगलची. त्यानुसार एची जर व्हॅल्यू 140 डिग्री असेल तर एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे, 140 डिग्री. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 140 डिग्री. व्हॅल्यू ऑफ एक्स इज 140 डिग्री. Similarly, to find the value of y, we consider the transversal yes. Here also we can solve it by any other methods. भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने आपण ते गणित सोडवू शकतो. त्यापैकी आता आपण परत इथे एका पद्धतीचा विचार करूया. 70चा अपोजिट अँगल लिहिता येईल आपल्याला, किंवा 70चा अल्टरनेट अँगल, 70चा अँगल्स इन लिनियर पेअर, रेषीय जोडीतला कोण, किंवा 70चा अपोजिट अँगल लिहिता येतो आपल्याला. त्याचा वापर करून आपण सोडवू शकतो. त्यामुळे आता 70चा जर अपोजिट अँगल म्हटला तर तो कुठे येईल, बरोबर त्याच्या विरुद्ध बाजूला इथे येणार आहे. त्याला आपण नाव देऊया बी. आणि परत आता जर आपण वाय आणि बीचा विचार केला, जर बीची व्हॅल्यू काढता आली तर आपल्याला वायची व्हॅल्यू काढता येईल. त्यामुळे बीची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करणार, अपोजिट अँगलची प्रॉपर्टी वापरणार. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ बी is equal to 70 degree and B and Y are interior angles and interior angles are supplementary. Therefore, B plus Y is equal to 180 degree. Which value of B is 70 degree. 70 plus Y is equal to 180 degree. Therefore, Y is equal to 180 minus 70. Means y is equal to 110 degree. Means value of y is equal to 110 degree and value of x is equal to 140 degree. Question number 3. In the adjoining figure, line P parallel line Q, line L parallel line M, find measures of angle A, angle B and angle C. Using the measures of given angles, justify your answer. म्हणजे काय अर्थ कळतो का बघा. इन द ॲडजॉइनिंग फिगर, सोबतच्या आकृतीमध्ये P आणि Q पॅरलल लाईन्स आहेत. लाईन L and line M are also parallel lines. Then find measures of A, B and C. अँगल ए, बी अँड सीचं माप काढायचं आहे. इथं आपण करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टी, अल्टरनेट अँगलची प्रॉपर्टी किंवा इंटिरियर अँगलची प्रॉपर्टी, अपोजिट अँगल्स, अँगल्स इन लिनियर पेअर या गुणधर्मांचा वापर करू शकतो. आता आपण विचार केला तर इथं बघा 80 आणि ए, 80 आणि ए या कोणाचा जर विचार केला आणि पी आणि क्यू पॅरलल लाईन्स घेतल्या आणि एल जर ट्रान्सव्हर्सल घेतली तर 80 आणि ए कोण हे एकमेकांचे काय होतील, इंटिरियर अँगल्स. आणि इंटिरियर अँगलच्या प्रॉपर्टीनुसार या दोन्हींची बेरीज किती येणार आहे, 180 अंश.
त्यामुळे आपण पहिल्यांदा एचं माप काढूया. व्हॅल्यू ऑफ फर्स्ट वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए. हिअर सोल्युशन इज ए प्लस 80 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. काय येणार आहे असं 180 डिग्री? कारण ए आणि 80 डिग्री हे काय आहेत? एकमेकांचे इंटिरियर अँगल्स. आणि इंटिरियर अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात, त्यामुळे त्यांची बेरीज 180 येईल. देअरफॉर ए इज इक्वल टू 180 मायनस 80. देअरफॉर ए इज इक्वल टू 100 डिग्री. म्हणजे एची व्हॅल्यू किती आली आपली? 100 अंश. आता एचं माप काढले, त्याच्यावरून आपण जर विचार केला तर बीचं माप काढायचं आहे. तर त्याच्यासाठी आधी आपल्याला ह्या दोन्ही कोणांपैकी कुठल्या तरी एका कोणाचं माप काढायला पाहिजे. एवरून इकडच्या शेजारच्या कोणाचं काढलं किंवा त्यापेक्षा इकडचं काढलं तर आपल्याला सोपं जाईल. त्यामुळे आपण ह्या कोणाला एक वेगळं अक्षर लिहूया, डी. आता बघा ए आणि डीचा जर विचार केला तर आपण एवरून डीचं माप काढू शकतोय, किंवा इथं जर बघितलं तर 80 आणि हे डी हे एकमेकांचे झाले अल्टरनेट अँगल्स. त्यामुळे डीचं माप किती येईल? 80 डिग्रीचं येणार आहे. आणि डीचं माप काढलं की त्याच्यावरून बीचं माप काढता येणार आहे लगेच. त्यामुळं एवरून डीचं माप काढा किंवा एचा वापर करून काढा, किंवा 80चा वापर करून आपण डीचं माप काढू शकतोय. इथं 80चा वापर करून काढायला सोपं जाईल. 80 कोण आहे म्हटल्यावर इथं या डीचं माप किती येणार आहे? 80 अंश. म्हणजे डी इज इक्वल टू 80 डिग्री. का येईल 80 डिग्री? कारण अल्टरनेट अँगल्स. आणि आता परत बघा डी आणि बी या कोणांचा जर विचार केला तर डी आणि बी हे काय झाले? करस्पॉन्डिंग अँगल्स. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ बी इज ऑल्सो 80 डिग्री. देअरफॉर बी इज इक्वल टू ऑल्सो 80 डिग्री बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि परत बी वरून सीचं माप काढता येते, कारण ह्या सुद्धा पॅरलल लाईन्स आहेत. एम ट्रान्सव्हर्सल घेतली तर बी वरून सीचं माप निघू शकते, कारण बी आणि सी हे परत करस्पॉन्डिंग अँगल्स झाले. त्यामुळे सीचं मापसुद्धा किती येणार आहे? 80 डिग्री. Question number 4. In the adjoining figure, line A parallel line B, line L is a transversal. Find the measures of angles X, angle Y, angle Z using the given information. दिलेल्या माहितीवरून X, Y आणि Z ची किंमत काढायची. इथं आता किंमत काढायला सांगितलं तर आपण कुठलीही किंमत पहिल्यांदा काढू शकतो. समजा आपल्याला Z ची काढली आपण पहिल्यांदा तरी चालेल. आपण 105 अंशावरून एक्सची सुद्धा किंमत काढू शकतो पहिल्यांदा. त्यामुळे आपण 105 अंशावरून एक्सची किंमत अगोदर काढूया. एक्स आणि 105 एकमेकांचे काय झाले? करस्पॉन्डिंग अँगल्स. त्यामुळं अँड वी नो द प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. देअरफॉर आवर सोल्युशन. कसं सोल्युशन लिहिणार आहे बघा आपण? तर एक्स आणि 105 करस्पॉन्डिंग अँगल्स असल्यामुळं अँगल एक्स इज इक्वल टू 105 डिग्री. 105च अंश वापरलं का? आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे की करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. एकरूप असतात. कोण संगत कोण एकरूप असतात. त्यामुळे एक्सचं माप झाले 105 अंश. कारण आपण काय लिहिणार? करस्पॉन्डिंग अँगल्स. आता बघा परत आकृतीमध्ये जर एक्सचं माप 105 अंश आलं तर त्याच्यावरून आपण वायचं अगदी सहज काढू शकतोय, कारण एक्स आणि वाय एकमेकांचे अपोजिट अँगल्स, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोणसुद्धा एकरूपच असतात. त्यामुळे वायचं माप अँगल वाय इज इक्वल टू ऑल्सो 105 डिग्री बिकॉज व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. अपोजिट अँगल्स नुसतं लिहिलं तरी चालेल. अपोजिट अँगल्स विरुद्ध कोण.
म्हणजे वायचं सुद्धा माप झालं 105 अंश. आता झेडचं माप काढायचं आहे, तर आपल्याला वायच्या शेजारचा कोन म्हणजे हा या कोणाचं माप काढायला लागेल. त्याच्यावरून आपण झेडचं काढू शकतोय, किंवा आपण 105 अंश आणि झेड या दोन कोणांचा जर विचार केला तर ह्याच्यावरून सुद्धा आपण झेडचं माप काढू शकतोय. इथं आपण कोणत्याही पद्धतीने केलं तरी चालेल. इथं आपण 105 आणि झेड हे एकमेकांचे कोणत्या प्रकारचे कोण आहेत बघा, अँगल्स इन लिनियर पेअर, रेषीय जोडीतले कोण आहेत ते, आणि त्यामुळे त्यांची बेरीजसुद्धा किती येत्या 180 अंश. त्या गुणधर्माचा वापर करूया. देअरफॉर 105 डिग्री प्लस अँगल झेड इज इक्वल टू 180 डिग्री, कारण अँगल्स इन लिनियर पेअर, रेषीय जोडीतील कोन. बघा मग, देअरफॉर अँगल झेड इज इक्वल टू 180 मायनस 105 मीन्स अँगल झेड इज इक्वल टू 180 वजा 105 किती येणार आहे 75 डिग्री. म्हणजे झेडचं माप झालं 75 डिग्री, एक्सचं झालं 105 डिग्री, वायचं झालं 105 डिग्री आणि झेडचं 75 डिग्री. क्वेश्चन नंबर 5. In the adjoining figure, line P parallel line Q parallel line L, find x, angle x with the help of the measures given in figure. P, L आणि Q या तीन पॅरलल लाईन्स आहेत आणि दिलेल्या माहितीवरून आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. एक्स हा पूर्ण मोठा टोटल अँगल आहे, एक्सची किंमत आहे. आता आपण त्याचे दोन भाग जर विचारात घेतले, इधर हिअर P and L are parallel lines, therefore here 40 and this angle are alternate angles of each other. Here we name this as angle A. आपण त्याला A नाव असे देऊया. आता बघा A आणि 40 काय झाले एकमेकांचे अल्टरनेट अँगल्स. therefore व्हॅल्यू ऑफ अँगल A, ची व्हॅल्यू किती येणार आहे इज इक्वल टू 40 डिग्री, कारण अल्टरनेट अँगल्स आहेत म्हणून. आता त्याचप्रमाणे जर लाईन L आणि लाईन Q या दोन लाईन्सचा विचार केला तर इथं सुद्धा तशाच पद्धतीने विचार करता येईल. बघा ही ट्रान्सव्हर्सल आहे, त्यामुळे 30 डिग्रीचा अल्टरनेट अँगल हा होईल इथला हा छोटासा इकडचा B कोन, ह्याला आपण B नाव देऊया B. तर आता परत Bचं माप किती होणार आहे 30 अंश. अँगल B इज इक्वल टू 30 डिग्री, कारण तेच कारण येणार आहे कारण अल्टरनेट अँगल्स. आणि आता बघा आपल्याला ह्या पूर्ण एक्सची किंमत काढायची आहे. हा पूर्ण एक्स कोण म्हणजेच काय A आणि B ची बेरीज. therefore angle x is equal to angle A plus angle B means equal to 40 degree plus 30 degree means angle x is equal to 70 degree. लक्षात येते का बघा कसं काढले, साधं सोपंच आहे. फक्त इथं आपल्याला सेपरेट ह्या कोणांचा विचार करायचा आहे. 40चा अल्टरनेट अँगल, 30चा अल्टरनेट अँगल आणि मग हा पूर्ण मोठा एक्स कोन म्हणजेच काय A आणि B ची बेरीज. त्यामुळं अँगल एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे 70 डिग्री.